रामकृष्ण हरी माऊली. आवाज आला वाघाचा. आम्ही आलोय शेतामध्ये. खूप दिवसांनी आले आम्ही शेतामध्ये. वाघाचा आवाज आला. मामा खूप दिवसांनी आले शेतामध्ये. हे बघा हे मला घाबरवत आहेत. वाघ आला धाव धाव. पण मी माझा व्हिडिओ बनवूनच जाणार आहे. हे बघा हे बघा हे बघा इकडे पलीकडे गहू लावलाय मस्त ग्रीन ग्रीन. आणि हे शेतामध्ये तुरीचे, हे बघा तुरीच्या शेंगा असं पण हे बघा. आणि खूप वाळलेत हे शेंगा. आवाज ऐकू शकता तुम्ही. इकडे फोटोशूट चाललंय. हे बघा फोटोशूट चालू आहे. आणि आम्ही आता आमच्या शेतातल्या मंदिरात चाललोय. हे बघा धावतच पुढे गेलेत. किती छान वाटतं शेतामध्ये यायला खरंच. आणि हे शेंगा चल इथून या इथून. आणि हे गव्हाचं शेत किती छान आहे ना. हिरवळ 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 गार मस्त. हो पुढे तिकडे इथं दाखवून नाही. किती सुंदर वाटतंय. मस्त मस्त मस्त. वाव. हा चालून चालून थकला इकडे झोपलाय बघा. अरे सरकी दे खोपडी. धावत धावत आलाय आणि येऊन इकडं. आणि इथे काळे काळे ढेकळ मस्त काळी काळी माती. हे साईडला काळी काळी माती आणि इकडे ग्रीन ग्रीन गहू. हे बघा हा सगळ्याच्या पुढे आलाय धावत धावत आणि इकडे आराम करतोय आता. हा माझा भाऊ. एक मिनिट हा आम्ही बोल 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 पटापट बोल. आणि मंदिरात चाललोय समोर आम्ही दर्शन करायला. आमच्या रानातली माती दाखवत होतो मला. दिसते की बोल ना. हे दिसते. हा अरे रानातली माती दाखवत. हा हे काय हे ढेकळातून चाललोय आम्ही काळ्या काळ्या मातीमधून. हे आमच्या शेतातलं वाणीअप्पाचं मंदिर आहे. इथं आम्ही आता दर्शन घेतलंय. आणि इकडे बघा माझा भाऊ नारळ फोडतोय. वेळ झाला आम्हाला शेतात यायला. अंधार पडलाय. आणि मी आता ना तुरीच्या शेंगा तोडणार आहे. हे बघा मुंबईला घेऊन जायला शेंगा तोडणार आहे. 5 रुपयाचा क्लिक केला. आमच्या शेतात शेंगा आहेत मस्तपैकी. मी आता ते तोडते. तुरीच्या शेंगा छान लागतात खायला. हे बघ हे जमा करते मी. खूप अंधार पडलाय नाहीतर मी भरपूर शेंगा तोडल्या असत्या. अंधार पडलाय म्हणून घाई होते सगळी. त्या साईडला विहीर आहे पण मला ओरडतायत जाऊ देत नाहीत विहीर बघायला. मस्त विहिरीला पाणी लागलंय. वाळ्यात पण शेंगा ज्या ओल्या ओल्या आहेत ना त्या घेते मी. हे बघा ह्या दोघी दर्शन करून आल्या. दर्शन करून आल्यात आणि आम्ही आता निघालोय. बाय. चला तर मग परत भेटूया. बाय बाय.